श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तुमच्या सगळ्यांचेच उपवास असाल तर आत्ताच आमची पण संध्याकाळची पूजा आरती झालेली आहे देवाची करून. संध्याकाळचा दिवा लावून झाला आहे. आणि आज आईचा माझा नंबर होता दवाखान्यात, त्याच्यामुळे आईला चेकअपसाठी मी बोलून घेतलं होतं का तू माझ्याकडे ये, मग मी तुला घेऊन जाते चेकअपला. तर आज आई आली होती माझ्याकडे चेकअपला, तर आईसोबत पण मी व्हिडिओ घेतला आहे. तर याच्या पुढे तो व्हिडिओच टाकणार आहे. तर चला, तुम्हाला सगळ्यांना पण मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला बघा, आता आई आली गावावरून आणि हातात 2-2 पिशव्या भरून काहीतरी घेऊन आली. बहुतेक नातवंडांसाठी काही खाऊ आणला असेल, काही भाजीपाला आणला असेल. मी तिला सांगितलं होतं तू गावावरून येणार आहे, काहीच ओझं आणू नको आई, काय लागलं ते इथं घेता येतं, पण तू रिकाम्या हाताने ये. तिची दवाखान्याची फाईलसुद्धा मी त्याच्याकरता माझ्याकडे ठेवत असते. पण म्हणतात ना, आईचा जीव आजीचा जीव, ती खाऊ घेऊनच आले नातवंडांसाठी. तर चला, आता घरात आले, तिला पाणी वगैरे दिलं, चहा वगैरे ती नको बोलली. मग आम्ही निघालो दवाखान्यात चेकअपला जाण्यासाठी, कारण उशीर झाला होता. तेवढ्यात नात येताना दिसली, दरवाज्यातून बाहेर नात आली, तर लगेच नातीने आजीला मिठी मारली. म्हणतात ना की म्हातारपणात खरंच सुख जे असतं ते नातवंडांमध्येच असतं. तर आजी नातवंडांची ते बघा अशी छान अशी भेट झाली. आणि आता मी निघाले तिला घेऊन दवाखान्यात. तर आता आम्ही दवाखान्यात आलो होतो. आज गर्दी जरा थोडीशी कमी होती, त्याच्यामुळे तिचे सगळं रुटीन चेकअप म्हटले करून घेऊ. काही ब्लड रिपोर्ट्स वगैरे सांगितलेल्या होत्या, वेगवेगळ्या काही टेस्ट सांगितलेल्या होत्या. मग तिला ते टेस्ट करण्यासाठी मी घेऊन गेले डॉक्टरांकडे. तिच्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे पण तिचा नंबर होता, तिथं पण डोळ्याचं पण डॉक्टरांकडे चेक करून घेतलं. तिला थोडासा हार्ट प्रॉब्लेम असल्याने मी तिथे पण चेक करून घेतलं. आणि तिचं चेकअप झाल्यानंतर तिला घरी जाणाऱ्या गाडीत बसून दिलं. पुढे गेल्यावर तिला माझा भाऊ येऊन घेऊन जाईल. तर मग घरी आले. मी घरी आल्यावर पहिलं जेवण केलं. मग म्हटले आता तिने काय काय भाजीपाला काय आणले बघू. बघते तर काय इतके 4-4 कोबीचे कांदे आणले होते. म्हटले अरे बापरे, इतका भाजीपाला, इतक्या मोठ्या वाल्याच्या शेंगा आणल्या. बघा, या ताज्या ताज्या वालाच्या शेंगा आहेत. ती सकाळी सकाळी खुडायला गेली शेंगा. तर माझ्या मामी आणि भाऊजाईने पण बघितलं तिला शेंगा खुडताना, तर ती बोलली मला पोरीकडे जायचं आहे तर न्यायचे. त्या दोघी पण तिला एवढ्या शेंगा खुडू लागल्या. तर बघा किती सुंदर ताजा ताजा वाल आहे की नाही, किती भारी वाल आहे. तर छान अशा वालाच्या शेंगा घेऊन आली. आणि मुलांसाठी खाऊ तर बघा ना किती आणलं. ही खारी आणली, परत हा इतका खाऊया. आता त्याच्यात काय काय, चला आपण बघूया. मी तिला काय बोलले होते की आई, इतका खाऊ काय तू आणत बसू नको, पोरांना लागलं ते ते खातातच, कशाला उगाच तू इतकं काय काय आणत बसते, आणि त्याशिवाय तुला एवढ्या दुरून यायचं असतं तर तू कशाला ओझं आणतच जाऊ नको. मी तिची फाईलसुद्धा माझ्याकडे ठेवते. तिला गोळ्या औषधं सगळं घेऊन मी तिला घरी गोळ्या औषधं पोच करत असते की नको बा त्रास, नाही का. पण म्हणतात ना, आईचा जीव हा वेडाच असतो. आणि खरंच आईबाप आहे तोपर्यंतच माहेर असतं. पण म्हणतात ना की माझ्या आईला जसं कळायला लागलं तसं तिचं अख्खं आयुष्य कष्टात गेलं. कधी तिचा हा वनवास संपेल, तिला कधी चांगले दिवस येतील, असंच मी नेहमी विचार करते की देवा, माझ्या आईच्या आयुष्यातला असा हा वनवास आहे ना तो संपून तिला चांगले दिवस येऊ द्या. तर चला, आईनं आणलेला सर्व काही हा साहित्य, ती नेहमीच इतकं सगळं घेऊन येते. पण यावेळेस म्हटले तिनं जे आणलं आहे ना त्याची मी आठवणीने व्हिडिओ बनवाल, की त्या आठवणी माझ्याजवळ पण कायमस्वरूपी राहतील. तर चला, तुम्हालाही तुमचे आईवडील येताना असंच सगळं काही खाऊ वगैरे भाजीपाला घेऊन येतात का? तुमचं पण नाही का मम्मी पप्पा आल्यावर कसं वाटतं तुम्हाला, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, श्री स्वामी समर्थ.